आज सकाळी खोपोलीजवळ भीषण अपघात घडलाय। अपघातात कोंबडी वाहतूक करणाऱ्या टेम्पोने साखरेची वाहतूक करणाऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली। एक्सप्रेस हायवेवर मुंबई बाजूस तीव्र उतारावर फुडमॉल पासून काही अंतरावर हा अपघात घडलाय। या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झालाय। या अपघातातील धडकेची तीव्रता एवढी होती की टेम्पोने क्षणातच पेट घेतला, त्यामुळे मदतकार्य करताना अनेक अडचणी आल्या। अपघातामुळे दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत। या दुर्घटनेत एक जण जखमी झाला असून त्याला तात्काळ एमजीएम हॉस्पिटल पनवेल येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले। घटनास्थळी देवदूत यंत्रणा, आयआरबी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, खोपोली नगरपालिका, फायर ब्रिगेड आणि लोकमान्य हॉस्पिटलच्या ॲम्ब्युलन्स यंत्रणांनी तात्काळ धाव घेतली। महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा, बोरघाट आणि खोपोली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मदत कार्य पूर्ण झाले। हा अपघात शेवटच्या लेनवर झाल्यामुळे वाहतुकीला अडचण आली नाही आणि बाधित वाहने बाजूला काढून महामार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय।